तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। जळगाव जामोद शहरातील श्रीपाद कृष्ण कोल्हटकर महाविद्यालयात 23 जानेवारी रोजी वार्षिक स्नेहसंमेलन युवोत्सव 2026 व नेताजी सुभाषचंद्र बोस जयंतीचे आयोजन करण्यात आले। युवोत्सव 2026 चे उद्घाटन जळगाव शिक्षण मंडळ जळगाव जामोदचे अध्यक्ष अनिल जयस्वाल यांच्या शुभ हस्ते करण्यात आले। सोबतच मंचावर कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉक्टर गिरीश माई, संस्थेचे सचिव अनुप पुराणिक, सहसचिव मिलिंद जोशी, वरिष्ठ महाविद्यालय सांस्कृतिक विभाग प्रमुख प्राध्यापक डॉक्टर गिरीश कुलकर्णी, पर्यवेक्षक प्राध्यापक GS वानखडे, कनिष्ठ महाविद्यालय सांस्कृतिक विभाग प्रमुख प्राध्यापक राजीव देवकर यांची प्रमुख उपस्थिती होती। अध्यक्ष अनिल जयस्वाल यांच्या शुभ हस्ते तसेच मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन, सरस्वती पूजन, संत गाडगेबाबांच्या व नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या प्रतिमेचे पूजन, माल्यार्पण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली। कुमारी स्नेहा गिर्हे, कुमारी दिव्या आहिर या विद्यार्थिनींनी सुमधुर आवाजात स्वागत गीत सादर केले। सर्व मान्यवरांच्या स्वागतानंतर प्राध्यापक डॉक्टर गिरीश कुलकर्णी यांनी आपल्या प्रास्ताविकातून नेताजींच्या जीवनकार्याचा परिचय विद्यार्थ्यांना करून दिला, तर संस्थेचे सचिव अनुप पुराणिक यांनी विद्यार्थ्यांमधील कलागुणांना वाव संधी देणारे व्यासपीठ म्हणजे युवोत्सव असे मत मांडले। युवोत्सव अंतर्गत कनिष्ठ महाविद्यालयाच्या सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये गायन, एकल नृत्य, समूह नृत्य स्पर्धा, नाटिका, म्युझिकल ड्रामा, एकपात्री प्रयोग अशा विविध स्पर्धांच्या माध्यमातून या सर्व कार्यक्रमासाठी विद्यार्थ्यांनी भरघोस प्रतिसाद देत सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले। कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्राध्यापक ऋषिकेश कांडलकर, प्राध्यापक गणेश जोशी, प्राध्यापक रामेश्वर सायखेडे, प्राध्यापिका निलिमा भोपळे व समाधान निलजे, गजानन वानखडे, बाबूराव चव्हाण, हर्षद धर्मे, सौ मानसी कुलकर्णी मॅडम, विद्यार्थिनींनी विशेष परिश्रम घेतले। MCN न्यूज मराठीकरिता दिलीप पिंगळे, जळगाव।